उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते फलटणमध्ये नीरा देवघर उजवा कालवा प्रकल्पाचं भूमिपूजन झालं। यावेळेला खासदार उदयनराजे देखील उपस्थित होते। यावेळेला कार्यक्रमाला फडणवीसांनी बैलगाडीतून हजेरी लावली। दरम्यान यावेळेला बोलताना उदयनराजेंनी केलेल्या सूचक विधानाची मात्र सर्वत्र चर्चा आहे। फडणवीसांनी बैलगाडीचा कासरा हातात घेतला तसंच राज्याची धुरा सुद्धा घ्यावी असं उदयनराजेंनी बोलून दाखवलंय। बैलगाडीत बसल्यानंतर देवेंद्रजींनी जो कासरा पकडला, मी त्यांना एकच सांगितलं, हा बैलगाडीचा कासरा आहे, इथून सुरुवात आहे। भविष्य काळात तुम्हाला या राज्याचा कासरा हाती घ्यायला लागणार आहे, ही अशी सगळ्यांची मनापासून इच्छा आहे। आमचे उदयन महाराज बोलत होते आणि बोलता बोलता ते असं म्हणाले की बाबा ही रणजीची टीम आहे आणि मला बाहेर ठेवू नका। महाराज, ही रणजीची टीम नाही, ही IPLची टीम आहे आणि IPLच्या टीमचे मालक तुम्हीच आहे। त्याच्यामुळे कोणाला आत ठेवायचं आणि कोणाला बाहेर ठेवायचं तुम्हालाच ठरवायचं आहे। त्यामुळे तुम्ही आम्हाला ठेवा म्हणजे झालं। तर उदयनराजेंनी जे वक्तव्य केलंय ते सध्या चर्चेमध्ये आहे। उदयनराजेंनी सूचक वक्तव्य केलेलं आहे। फडणवीसांनी राज्याची धुरा ही हाती घ्यावी असं उदयनराजे म्हणतात। बैलगाडीचा कासरा घेतला तसंच राज्याची धुरा सुद्धा हाती घ्यावी असं उदयनराजे म्हणाले। मला सांगण्यात आलंय की या प्रदर्शनामध्ये 42 लाख रुपयाचा बैल आलेला आहे। इथे इलेक्ट्रॉनिक बैल देखील आलेला आहे। इथे सगळ्यात छोटी गाय देखील आलेली आहे। म्हणजे वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला अनेक गोष्टी पाहायला मिळणार आहे। फक्त माझी तुम्हाला एकच विनंती आहे, आमच्या मुंबईमध्ये काही रेडे मोकाट सुटले आहे, त्यांचाही काही बंदोबस्त करण्याची तुमच्याकडे योजना असेल आणि ते इतके टीव्हीवर बोलतात, तर त्यांची काही तुमच्याकडे योजना असेल किंवा त्याचं कुठलं तंत्रज्ञान जर इथे आलं असेल तर त्याचाही उपयोग कसा करता येईल हा आम्हाला तुम्ही या ठिकाणी शिकवा।